नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आत्ता सध्याच्या काळामध्ये काम करूनसुद्धा योग्य पगार मिळत नाही. स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, शिक्षण शिकूनसुद्धा नोकऱ्या लागत नाहीत. नोकरी लागली तर योग्य पॅकेज मिळत नाही, महागाई वाढत आहे. हा आर्थिक प्रश्न आता भयंकर निर्माण झालेला आहे आणि हा वाढत जाणार. तसंच आज जर तुम्ही सावधगिरी नाही बाळगली तर पुढे पैसे कमवूनसुद्धा वाईट परिस्थिती होणार मित्रांनो. कारण अन्न, वस्त्र, निवारा ह्याचे रेट वाढत आहेत का नाही. मग आज आपण पैसे कमवून आपल्याला पैशाची अडचण आहे, उद्या उत्पन्न बंद झाल्यावर काय करणार, थोडा विचार करा ना. मग शेतकरी जसं दरवर्षी पेरणी करतो का, धान्य वाढवण्यासाठी. मुलांना आपण शाळेत पाठवतो, जसं धरणाची दारं अडवली जातात, घराला आपण कुलूप लावतो, सिक्युरिटी घेतो, वाहनाला आपण ब्रेक लावतो. जसं ही फायद्याची साधनं आहेत, ह्याच्यापासून फायदा मिळतो. तसंच तुम्ही बचत करा ना. आता बचत बरेच लोक करतात. म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन, ही गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो. परंतु पहिलं LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या, म्हणजे जे की पुढचे पैसे लिहून दिलेले असतात, तुम्ही भरलेच नसतात. जसं तुम्ही 10,000 भरले तर आपण 30 लाख रुपये लिहून देतो आणि 15 लाखावर व्याज देतो, बोनस. असं कुठल्याही गुंतवणुकीत होत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता फक्त LIC ऑफ इंडियाच आपल्याला सगळ्या भारतामध्ये काय जगामध्ये अशी ब्रँड संस्था आहे मित्रांनो, जे की पैसे 1 रुपयासुद्धा कुणाचं ठेवत नाही. आणि ॲडव्हान्समध्ये आपण पेमेंट करतो. 3-3 महिने अगोदर आपण मॅच्युरिटीचं पेमेंट करतो मित्रांनो. पेपरला ॲड असते दरवर्षी LIC ऑफ इंडियाची, पैसे घेऊन जावा. बरेच लोक सापडत नाही, त्याचं कारण सांगतो. आता माझ्याकडे सुद्धा काही कस्टमर आहेत, त्यांचा मोबाईल नंबर बदलला आहे, ती रेंटनं राहत होते, आज भेटत नाहीत. आणि आपण पेपरला ॲड देतो, आपण प्रयत्न करतो, असं कुठंही घडत नाही. कुठलीही संस्था तुम्हाला पैसे घ्या म्हणून मागं लागत नाही मित्रांनो. हे ओळखा, सत्य आणि असत्यातला फरक जर नाही कळाला आणि तुम्ही ॲक्टिव्ह जर नाही झालात तर आपल्याला, सगळे बुद्धिवान आहेत, सगळ्याला कळतं, परंतु वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकर घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. आपल्याला पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे, कारण आपण शरीरानं थकतो, म्हातारा होतो ना, त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलर इन्कम मिळवण्यासाठी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी असते. म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाईट नाही, आणि ते सांगताना सब्जेक्ट टू मार्केट म्हणतात आणि आपण म्हणतो गॅरंटेड. भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर आपण आधारित आपण काम करतो मित्रांनो. करू नये असं नाही. पहिलं LIC ऑफ इंडियाची पॉलिसी काढा आणि नंतर SIPमध्ये गुंतवा. आणि मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे मित्रांनो. मेडिक्लेम जर नाही केला तर आपण कष्ट केलेले पैसे डॉक्टरला द्यावे लागतील आणि आपण रिकाम होणार. सध्याच्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. पुढे फार भीषण परिस्थिती निर्माण होईल. मला फोन करा आणि मेडिक्लेम पण घ्या आणि LICची पॉलिसी पण घ्या. ओके, थँक्यू.